ट्रीटमेंट 2011 पासून चालू होती. मला थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, BP, डायबिटीज, गुडघ्यांचा त्रास, परत लंग्सचा त्रास असं चालू होता. तर मला काही बाहेरचे या औषधाने काही फरक पडत नव्हता. म्हणून मला सांगितलं माझ्या मुलीने, डॉक्टरांकडे यांचं नाव सांगितलं, सुभाष धावले यांच्याकडे मला घेऊन आली माझी मुलगी मला. आणि त्यांची ट्रीटमेंट घेतली मी 3 महिने. आता मी खूप बरी. आणि BPच्या गोळ्या आहेत ना, पहिल्या 4 होत्या, आता 2च आहेत. 2 बंद केल्या त्यांनी. आणि दुसऱ्या पण अशा माझ्या 10-12 गोळ्या होत्या, आता बऱ्याचशा कमी झाल्या. 4-5च आहेत आता चालू. मला सांगा, मी आईला जेव्हा डॉक्टरांचं मला कळालं की मला खूप ट्रीटमेंट म्हणजे ह्यांच्यापासून खूप म्हणजे माझ्या रिलेटिव्ह वगैरे फ्रेंड्स यांच्याकडून मला जेव्हा कळालं तेव्हा मी आईला खास यांच्यासाठी घेऊन आली होती. की आईची 2011 पासून खूप तिला त्रास होत होता. तिला बोलायलाही तिला जमत नव्हतं आणि तिला चालायचाही खूप त्रास होत होता. त्याच्यामध्ये पण आता फक्त आम्ही येऊन इथे 5-6 महिने झाले. त्याच्यामध्ये माझ्या आईचा आता इतका फरक पडला की पूर्ण ती कव्हर झाली डॉक्टरांच्या औषधांमुळे. आणि मेन म्हणजे ती 10-12 जी औषधं घ्यायची त्यावेळेला आम्हाला एवढं टेन्शन यायचं एकदम. तर आता डिटेल्स असं डॉक्टरांकडे सुरू केल्यापासून तिची औषधं खूप प्रमाणात कमी झाली आहे आणि तिचा त्रासही खूप कमी झालेला आहे. पहिले तिला डायबिटीजचा होता, लंग्स, थायरॉईड, BP आणि प्लस गुडघ्यांचाही होता. तिला चालायला एवढा त्रास व्हायचा की जरा जरी चालली किंवा तिला खाली बसता पण येत नव्हतं. ती ॲक्च्युली वरती तिचं सगळं चालायचं. तशी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू केल्यापासून ती खाली बसू लागली आहे आणि प्लस आता ती सगळीकडे फिरू पण शकते. ह्या 2-4 महिन्यामध्ये डॉक्टरने तिचं भरपूर कव्हर केलेलं आहे. ज्या लंग्सचा जास्त तिला त्रास होता, तिला 2 मिनटं जरी ती बोलली ना तरी तिला खूप म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे ती फोनवर जरी आम्ही तिच्याशी बोलायचो ना तरी आम्ही तिला बोलायचं, तू फोन ठेव, तुला खूप त्रास होतो आहे. आता ती कंटिन्यू आमच्याशी अर्धा-अर्धा 1-1 तास फोनवर गप्पा मारू शकते. पहिले तिला ते हीट कव्हर होत नव्हतं. प्लस चालली तरी तिला दम लागल्यासारखं व्हायचं. जस्ट पायऱ्या जरी चढून आली, पहिल्या मजल्यापर्यंत जरी चढून आली तरी तिला थाप लागायचा. आता ती तेवढं म्हणजे तिला आता 4 मजले चढली तरी तिला काही वाटत नाही.